आजचं हे 7वं सत्र आपण दृष्टांत निरूपणाचं घेत आहोत। आजच्या या सत्रामध्ये सोमकांताचा दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत। कालच्या सत्रामध्ये समुद्राचा दृष्टांत आपण बघितलेला आहे आणि क्रम जर का आपण पहिल्यापासून दृष्टांताचा बघितला तर परमेश्वराचं परावर दातृत्व आहे। ते दातृत्व परमेश्वर चौद्वारे करतात, दृक, स्पर्श, आलाप, अंतःकरण। अशा प्रकारे त्या संदर्भातले 4 दृष्टांत आपण बघितलेले आहेत, दृक, स्पर्श, आलाप, अंतःकरणाच्या संदर्भातले। आणि तेच दातृत्व जे परमेश्वर चौद्वारे करतात, तर ते परमेश्वर दातृत्व जीवाला का करतात? कारण की ते जोडलेलं आहे। आणि ते जोडलेलं कशा प्रकारे आहे, तर त्यासाठी समुद्राचा दृष्टांत बघितला की पुरुषाचेनी उद्यमे, म्हणजे जो जीव आहे त्याला पुरुष का म्हटलं? कारण की तो क्रिया करण्याअर्थी प्रत्येक जीव स्वतंत्र असतो आणि म्हणून तो ज्या पद्धतीच्या क्रिया करतो त्या पद्धतीचे तो जोडतो। त्यापैकी काही गोष्टी ज्या असतात त्या पाप पुण्य कर्मामध्ये मोडतात, काही योग्यता अधिकार कणव याच्यामध्ये मोडतात। पाप पुण्य कर्मासंबंधित जो काही जोड आहे त्याचं दातृत्व देवता करत असतात आणि दैवराटीचं जे काही योग्यता अधिकार कणव आहे त्या संदर्भातलं जे काही दातृत्व आहे ते परमेश्वर करत असतात। त्यामध्ये देखील कणवावसे काही देवता साधन किंवा साध्याचं दातृत्व परमेश्वर करत असतात, किंवा ग्रहणादान, लीळादान, संबंधदान, कैवल्यदान हे देखील आपण 6व्या सत्रामध्ये त्याचं विश्लेषण जे आहे चहुदानाचं खेई गोईंना स्वामींनी निरूपण केलं, त्या संदर्भातही विश्लेषण आपण बघितलेलं होतं। तर अशा पद्धतीने पुरुष म्हणजे जीव जो आहे कर्म करण्याअर्थी स्वतंत्र, तो ज्या पद्धतीने कर्म जोडतो वगैरे आणि जशी ज्याची कणव आहे त्यानुसार परमेश्वर त्याला ते दातृत्व करत असतात, हे आतापर्यंतच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलेलं आहे। आता आपण 6व्या सत्रामध्ये हा पण एक विषय बघितला की परमेश्वर सर्वांना समान दातृत्व करतात। परमेश्वर कोणालाही कमी जास्त दातृत्व करण्याची प्रवृत्ती परमेश्वराची मुळात नाही आहे। जसं आपण उदाहरण बघितलं की वाढणाऱ्याला असं नाही की ह्यांना कमी वाढायचं आणि त्यांना जास्त वाढायचं, त्यांना सरसकट सगळ्यांना भरपूर वाढायचं आहे, परंतु वाढण्याची मर्यादा जेवणाऱ्याच्या जेवणावरून येत असते। एखादा कमी जेवतो, एखादा जास्त जेवतो। त्या पद्धतीने परमेश्वराची मूळ प्रवृत्ती सकळ जीवांना प्रेमदान देणं आहे, सकळ जीवांना मोक्ष देणं आहे, परंतु सगळे जीव त्याला पात्र होत नाही कैवल्यदानाला। मग लीळा, संबंध, ग्रहणा दिल्या जातात, हेही आपण त्याच्यामध्ये बघितलं। आणि परमेश्वर समदाता आहेत हा विषय जो आपण बोललेलो होतो त्याचं प्रमाण म्हणजे आजचं सोमकांताचं दृष्टांत आहे की परमेश्वर सर्वांना भटोबास मुख्य करून सगळ्यांना निरूपण करतात। असं नाही आहे की भटोबासांना वेगळं निरूपण, मग दुसऱ्या 2 लोकांना वेगळं निरूपण, असं नाही आहे। जेवढे सन्निधानी आहेत, निरूपणाला उपस्थित आहेत, त्या सर्वांना सारखं निरूपण आहे। पण त्यातलं भट्टोबासांना काही गोष्टी कळतात, जेवढं भट्टोबासांना कळतं तेवढं सगळ्यांना कळतं असं नाही। नाथोबासांना तेवढं नाही लक्षात येत, मार्तंडांना काहीच कळत नाही त्यातलं, बाईसा त्यांना जिज्ञासा आहे प्रेमी असून सुद्धा, महादाईसांना सुद्धा जिज्ञासा आहे त्याच्यामध्ये। इत्यादी प्रकारे आपल्याला प्रत्येक निरूपण एकच आहे, निरूपण करणारे एकच आहेत, परंतु समजून घेणारे प्रत्येक जण वेगवेगळे आहेत। त्यांच्या अधिकाराच्या अनुरूप त्यांना तो विषय कळतो किंवा नाही कळत, कमी कळतो किंवा जास्त कळतो। तसं आत्ताच्या सन्निधानाच्या हा भाग आपण बघितला। आता असन्निधानामध्ये स्वामींच्या अधिकरणं आहेत। आता अधिकरणाच्या साधिकरणांच्या सन्निधानी जे राहतात त्यांची पण तशीच परिस्थिती आहे की त्यामध्ये कोणीही जरी निरूपणातनं त्यांना तो विषय किंवा ते वचन त्याचा अर्थ
त्याचं आचरण हे कळून जातं. काहींपर्यंत ते पोहोचायला भरपूर वेळ लागून जातो. आणि म्हणून परमेश्वर मात्र कसे आहेत, नीतिमंत आहेत आणि समदाता आहेत. सगळ्यांना सारखं दान देणारे आहेत किंवा त्या सारखं दान देण्याची प्रवृत्ती असणारे परमेश्वर आहेत. परंतु परमेश्वराकडे येणारे सगळे जीव एकाच अधिकाराचे नसतात, समान अधिकाराचे नसतात. वेगवेगळ्या अधिकाराचे असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने परमेश्वराला दातृत्व करावं लागतं. आणि म्हणून आमचे स्वामी सगळ्यांनाच ब्रह्मविद्या निरूपण करू इच्छितात, परंतु प्रत्येकाला ब्रह्मविद्या नको असते, है ना. प्रत्येकाला वेगवेगळं पाहिजे असतं की बाबा आम्हाला वास्तुशांती करायची, त्याचा विधी कसा, देवाला कुठल्या बाजूला ठेवायचा. म्हणजे एखाद्या अधिकरणांना सुद्धा हे प्रश्न विचारले जातात. अर्थातच त्यांना काय विचारावं, ब्रह्मविद्येतलं तो गाभा आहे त्यांना तो विचारू आपण, त्यांच्याकडे त्या पद्धतीची चर्चा आपण करूया. परंतु तसं न होता परिब्रह्मविद्या ते अधिकारी असीची संचरे. आता सांगितलं समुद्राच्या दृष्टांतिकेमध्ये सांगितलं, ये परमेश्वरी ब्रह्मविद्या असे असा अधिकारी जीव जो आहे तो म्हणतो आणि तो ब्रह्मविद्येचा उद्यम करतो, म्हणजे प्रयत्नपूर्वक ब्रह्मविद्या जी आहे तो आत्मसात करतो. कोण, जो अधिकारी जीव आहे. मग सर्वांनाच ब्रह्मविद्या होईल का, सगळेजण. आता आपल्याला असं वाटतं की म्हणजे सरसकट सगळ्यांनी, जेवढ्यांनी संन्यास घेतला ते ज्ञानीच असले पाहिजेत, असा दृष्टिकोन असतो आपला. परंतु तसं असेल का, कारण की प्रत्येकाचा अधिकार त्याच्यात वेगळा. आम्हाला वाटतं की सगळेच उपदेशी वर्ग वासनिक असले पाहिजेत, पण तसं असू शकतं का. सगळ्याच उपदेशी लोकांच्या मनात अनुसरण्याची इच्छा असणार आहे का, नसणार आहे. म्हणजे आपण तो भेद जाणून चालायचा. सगळ्यांना सरसकट एकाच अधिकारामध्ये बसवायचं नाही. डॉक्टर पण औषध देताना वय का विचारतात, ज्या वयाचं आहे, लहान वय असेल तर अर्धाच औषध द्यायचं आहे, पूर्ण वय जास्त वय असेल तर मग अख्खी गोळी तुम्ही त्यांना देऊ शकता. तशा पद्धतीने ब्रह्मविद्या ते सर्वांनाच होईल का. आपण सगळ्यांनी मिळून ब्रह्मविद्येचा उद्यम केला, प्रयत्न केला, मग सगळ्यांना ब्रह्मविद्या प्राप्त होईल का ना. ब्रह्मविद्या ते अधिकारी असीची संचरे, ज्यांनी तो ज्ञानाधिकार जोडलेला आहे, भूत भजनाधिकार ज्याला झालेला आहे, त्याच व्यक्तीला ब्रह्मविद्या अवगत होणार आहे. या व्यतिरिक्त आपण असे काही लोक बघितले की ज्यांनी नुसतं वचन 10 वचन दिवसाला पाठांतर होणारे लोक आहेत आणि 1 वचन दिवसाला पाठ न होणारे लोक सुद्धा आहेत, कारण की त्यांनी तो अधिकार जोडला नाही. अर्थात ब्रह्मविद्येमध्ये अशी स्वतंत्रता आहे की तुमचा अधिकार नसला तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि ते आल्यानंतर तो अधिकार तुम्ही जोडू शकता, म्हणजे प्रयत्न करू शकता आणि तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. एखाद्या वेळेस मूळाधिकार किंवा भूतभजनाधिकार घडलेला आहे असं धरून चाला, परंतु ज्ञान होण्याला अडथळे असतात. तर ते अडथळे आपल्याला जर का कळाले की निरूपणाला निघायच्याच वेळेला काहीतरी आलं, तोपर्यंत दिवसभर काहीच नव्हतं, तेव्हाच कसं काय बरोबर ते उपस्थित झालं. आम्ही विजयगाव निरूपणाला निघालो, आम्ही दारात पाहुणे, दिवसभर पाहुणे नाही आले, त्याच वेळेला काय आले ह्याचं चिंतन कुणी करायचं, आपण करायचं की असं का झालं किंवा असं का होतं. सगळ्यांना कळतं, आपल्यालाच का कळत नाही. निरूपणात सगळेच जागे असताना आपणच कसं काय झोपतो नेमकं. म्हणजे हे विषय आपल्याला कळायला पाहिजे. किंवा सगळ्यांचं पाठ होतं आणि माझं एकट्याचंच का पाठ होत नाही, सगळ्यांना स्मरण घडतं, मला का नाही घडत. हे सगळे प्रश्न आपल्याला उद्भवले पाहिजे स्वतःचे स्वतःला, आणि त्या अनुषंगाने आपण चिंतन जर का केलं तर मग लक्षात येतं की या ठिकाणी आपला अनधिकार काहीतरी आहे आणि तो अनधिकार असल्यामुळे हे सगळे अडथळे आपल्या समोर उभे ठाकतात. मग त्यावेळेला आपण आपल्या अनधिकारांचं चिंतन करून परमेश्वराचं चिंतन करायचं. आणि देवाला तुम्हाला सांगावं लागेल, दवाखान्यात गेले ते विचारतील काय होतंय, मग तुम्ही विचार कराल का, आम्ही विचार करतो नेमकं काय होतंय.
आधी सगळं विचार करून तिथे जावं लागतं. त्या पद्धतीने देवाला सगळं आम्हाला सांगावं लागेल आणि ते अडथळे सहजपणे नासू शकतात. ह्याला प्रमाण जे आहे आजची लीळाच त्याला प्रमाण आहे. म्हणजे ते आता मी प्रमाण देणारच होतो, पण ती लीळाच ती येणार आहे. आणि त्याच्यामुळे ही ब्रह्मविद्या फक्त अधिकारी जीवांनाच प्राप्त होते. आणि असं समजायचं नाही की तो अधिकार मी जोडलेला नाही आहे. तो अधिकार आपण सर्वांनी, जेवढे महानुभाव पंथामध्ये उपदेशी लोक आहेत, म्हणजे त्यांचा प्रवेश महानुभाव पंथात झालेला आहे, अनुसरण नाही झालेलं आहे, ते वासनिक पण नाही आहेत, ते ज्ञानी पण नाहीत, पण उपदेश झाला ना, महानुभाव पंथात प्रवेश झाला, म्हणजे तुम्ही तो अधिकार जोडलेला आहे असं 99% तुम्ही समजूनच चालायचं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तो अधिकार आपल्याला, जसं तुमच्याकडे सगळ्यांकडे पुस्तक आहे, मी विचारलं की सूत्रपाठ पुस्तक आहे का, आपल्याला काय करावं लागेल तर शोधावं लागेल. सूत्रपाठ खूप लोक वाचत नाही. खूप लोक दत्तात्रय कवच संकट ते समोरच असतं, लगेच भेटतात. सूत्रपाठ काही लोकांना माहितीच नाही आहे की नाही आहे. ते म्हणतात आमच्याकडे पाठ समुदाय नावाचं एक पुस्तक आहे, हेच आहे का ते? मग अरे हेच आहे ते. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, शोधावं लागेल. म्हणजे आपल्याकडे पुस्तक आहे ते, पण आपल्याला माहिती नाही आहे, कुठेतरी अडचणीत आहे. मग ते सगळ्या अडचणी बाजूला करून ते पुस्तक प्राप्त होणार. तसा अधिकार आमचा आहे, फक्त तो कुठेतरी अडचणीत आहे. तो अधिकार समोर कोण आणणार? परमेश्वर आणते. परंतु त्यासाठी ज्या काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या तुम्हाला आम्हाला स्मरण, चिंतन, तळमळ, आग्रह, सेवादास्य, हे सर्वातनं त्या गोष्टी, प्रायश्चित्त देवाकडे आणि त्या अनधिकाराविषयी जे काय आपण पूर्व काळामध्ये वागलेलो आहोत म्हणून तो अधिकार पुढे येत नाही आहे, तर त्याविषयी सुद्धा देवाला प्रार्थना करावी लागेल. मग परमेश्वर तो तुमचा अधिकार जो अडगळीत पडलेला आहे तो काढतील, है ना. जसं आता तुम्ही कंदील बांधून वगैरे ठेवून दिला कुठेतरी, आता वर्षभर काहीच काम नाही, जेव्हा परत दिवाळी येईल तेव्हा सगळ्या अडचणी बाजूला काढून तुम्ही तो समोर आणणार आहात. तशा पद्धतीने अधिकार्यासीची संचरे, म्हणजे ज्यांनी अधिकार जोडलेला आहे किंवा ज्यांनी अधिकाराला उजळता ज्यांच्या मिळालेली आहे, अधिकार समोर आलेला आहे, अशांनाच ब्रह्मविद्या होणार. जैसा सोमकांताचा, सोमकांत नावाचा एक पाषाण आहे, म्हणजे हा पाषाणच आहे, इथून तिथून सगळं पाषाणच आहे. तुम्ही त्याला म्हटलं हा काळा पाषाण आहे किंवा हा मार्बल आहे, हा ग्रेनाइट आहे, सरसकट काय आहे, हे सगळं पाषाणच आहे. पण त्यांच्या गुणविशेषानुसार त्यांना ते नाव दिलं गेलं. याला सोमकांत म्हटलं कारण की याची विशेषता त्या चंद्राशी जोडल्या गेलेली असल्यामुळे तो त्या चंद्राच्या नावाने तो ओळखल्या जाणारा तो पाषाण आहे. जैसे हे कोण आहेत, भट्टोबासांना त्या अवस्थेत बघितलं, ह्या चक्रधर स्वामींचा भक्त आहे असं ते म्हटल्या जायचे. म्हणजे देवाच्या नावाशी ते जोडले गेलेले होते. किंवा ते हे कोण साधू आहेत, हे भट मार्गीचे आहेत, म्हणजे भट ज्या मार्गाचे आहेत त्या मार्गाचे हे आहेत, त्या पंथाचे, त्या नावाशी ते जोडले गेले. तैसे सोमकांत म्हणजे चंद्राशी त्याचा काही एक संबंध आहे आणि म्हणून त्याचं त्या नावाशी तो जोडला गेला. हा दृष्टांत जो स्वामींनी सांगितलेला आहे तो शांताबाईच्या लीळेच्या संदर्भातला आहे. शांताबाईचा कोण आहेत, कुठल्या आहेत, त्या वसमतच्याच आहेत. हा योगायोग आहे आजच्या या निरूपणाचा. शांताबाईसा भेटी, शांताबाईसांची स्वामींची भेट. शांताबाईसा ती वसमतीयसी होती, वसमतला त्या होत्या. तिया नाव माईमबाईसा त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे. शांताबाईसा त्यांचे मूळ नाव नाही आहे. अनुसरण, संन्यास, वेश परिवर्तन झाल्यानंतर नावामध्ये आणि आडनावामध्ये, तुमच्या ह्याच्यात आडनाव, आमच्यामध्ये ते त्याला विल्य म्हणतात की वेली म्हणतात, तर त्याच्यामध्ये बदल होत असतो. म्हणजे प्रपंच सोडायचा म्हणजे सगळ्याच गोष्टीत बदल करायचा. जुनं नाव पण ठेवायचं नाही, कपडे ठेवायचे नाही, जुने कुठलेही अलंकार नको, जुनी आपल्या शरीरावर कुठलीच ओळख नको. आणि मग ते म्हणतात वरवडे करिता भितरासी ये, म्हणजे तो बदल, वरवर केलेला बदल भीतरापर्यंत, आतमध्ये पर्यंत बदल गेला पाहिजे. की जुन्या आठवणी, जुने विचार
जुन्या काहीच गोष्टी म्हणजे प्रपंचाच्या संदर्भातल्या आपल्या मनामध्ये विचारामध्ये येता कामा नये. आणि म्हणून माहीमबाईसा नावाच्या या आई आहेत आणि त्यांचे पती सरलेले आहेत, लेकूसुद्धा तो सरलेला आहे. धन होतं ते राऊळांनी म्हणजे ते जप्त झालेलं आहे. आणि मोठी मुलगी जी एकाईसा ती विधवा झाली, धाकटी मुलगी जसमाईसा तिला वेड लागलं आणि म्हणून ती सासरच्या कडच्यांना आवडत नव्हती, म्हणून तिला घरी पाठवून दिलेलं आहे. अशा पद्धतीने माहीमबाईसांनी तिला स्वतःकडे ते घेऊन आलेले आहेत. ऐसी माहीमबाईसे थोर दुःखी झाले, थोर दुःखाने त्या ग्रसित झालेल्या आहेत. आणि हे दुःख असं आहे की ते कुठल्याच अर्थाने त्याचं जे काही त्याच्यातनं बाहेर पडण्याचं जे साधन आहे ते कुठलंच नाही आहे. ती जी मुलगी विधवा झालेली, आता काय म्हणजे उपाय काय असणार आहे? आता काहीच उपाय नाही आहे. तेव्हा दुसरं लग्न करावं वगैरे असे काही प्रथा त्या काळामध्ये नव्हती. आणि ते दुःख झालं ते झालंच. पती सरलेला आहे शांताबाईसांचं, त्याला कुठलाच उपाय नाही आहे. मुलगा सरला, त्याला कुठलाच उपाय नाही आहे. धनसंपत्ती जप्त झाली, आता ते एवढं कमवायचं परत कोणी कसं? म्हणजे काही प्रश्न असे असतात ते अजिबात सुटण्याचे कुठलेच मार्ग तेव्हा नसतात. आणि अशीच जी काय अवस्था आहे माहीमबाईसांची झालेली आहे. द्वारावतीला सगळी यात्रा निघाली म्हणून माहीमबाईसा म्हणतात की आता मी द्वारावतीला जाईन, एका मुलीला पाठीला बांधेन, एकीला पोटाला बांधेन आणि त्या द्वारावतीच्या मध्ये गेल्यानंतर तिथे दर्शन मी घेईल देवाचं आणि दोन्ही मुलींसकट त्या समुद्रामध्ये किंवा गोमती नदीमध्ये स्वतःला मी वाहून देईन. अशा प्रकारे त्या विचाराने, आता हा विचार कसा आहे, स्वतःला संपवण्याचा जो विचार आहे तो विचार म्हणजे अध्यात्मशून्य विचार तो आहे. सगळं कधीच संपत नसतं बरं का. एका क्षेत्रातलं सगळं संपत असतं पण जीवनातलं सगळं कधीच संपत नसतं. काही ना काही असतंच. आपण बनवलेलं जेवण संपलं आहे, परंतु याचा अर्थ त्या स्वयंपाकघरातलं सगळं संपलं का? नाही, बनवलेलं आत्ता आज पुरतं बनवलेलं संपलेलं फक्त, बाकी अजून साहित्य आहे ना. तशा प्रकारे आपण जे संसार म्हणतो ज्याला, त्या संसारामध्ये ज्या काही गोष्टी अपेक्षित असतात त्या जर का उलट्या काही घडल्या वगैरे, द्रव्य निघून गेलं, विधवापण आलं, मुली परत घरी आल्या, म्हणजे हे जे सुरळीत चाललं पाहिजे होतं ते असुरळीत झालं, तेवढा एक विषय संपलेला आहे. पण बाकीचं आयुष्य अजून आहेच की. म्हणजे अजून अध्यात्म नावाचा एक भाग आहे. आपण काय केलं पाहिजे? जेवण पूर्ण असं तिखट खाऊन झालं की आपण काय खातो? गोड खातो की नाही? जेवण झाल्यानंतर, गोड खाऊन झाल्यानंतर परत बडीशोप परत आपण खातोच. म्हणजे आपण एक एक टप्पा पूर्ण झालं की दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतो आपण. तशा पद्धतीने आपल्याला काय करता आलं पाहिजे की एक टप्पा, प्रपंचाचा एक टप्पा पूर्ण झाला, त्याच्यात आपण यश अपयश काही पण येऊ. अध्यात्माचा दुसरा एक टप्पा आहे. आपल्या आयुष्यामध्ये 2 टप्पे आहेत. तर अध्यात्मामध्ये देखील प्रवेश करून बघितलं पाहिजे की तिथे कसं आहे बरं. आणि आमच्या माहीमबाईसा ज्या आहेत त्या द्वारावतीला निघाल्या आणि मग पैठणला आल्या. सारंग पंडित त्यांचे नातलग होते, त्यांचे ते भासे होते. त्यांना त्या भेटल्या, दुःख केलं, आपलं दुःख त्यांना सांगितलेलं आहे आणि अवघी गोष्टी त्यांच्या समोर सांगितली, कसं कसं काय काय घडलं. आणि आता ते सांगतात मी अशी द्वारावतीला या हेतूने निघालेली आहे. तेव्हा सारंग पंडित जे आहेत त्यांची दुःख निवृत्ती करतात, सांत्वन करतात. आपल्याला कोणी दुःखी माणूस भेटला की आपण सांत्वन करत असतो, है ना, काय होतच असतो असं तसं. पण तेच दुःख आपल्याला मिळतं तेव्हा आपण आपलं सांत्वन करू शकतो का? आपण आपलं सांत्वन जर का करू शकलो दुःखामध्ये तर समजायचं की आपल्याकडे अध्यात्म आहे. आपण आपल्या दुःखात किंवा नुकसानामध्ये स्वतःचं सांत्वन करू शकलो नाही तर समजायचं आपल्याकडे अध्यात्म अजिबात शिल्लक नाही किंवा निर्माणच नाही झालं. ज्यांच्याकडे अध्यात्म असतं ते मात्र स्थिर स्थावर असतात. आणि म्हणून इथे सारंग पंडितांनी मात्र त्यांची दुःख निवृत्ती केलेली आहे, शांत केलेलं आहे. आणि
सकाळी जेव्हा त्या निघाल्या तेव्हा सारंग पंडित त्यांना म्हणतात की तुम्ही द्वारावतीला चाललेले तर येळापूरून तुम्ही जा, वेरूळवरून तुम्ही जायचं आहे. ते तर आमचे गोसावी श्री चांगदेवराव राज्य करीत असते, आमचे स्वामी आहेत, ते तिथे आहेत, अवस्थान आहे त्यांचं. तयाचे दर्शन घ्या मग सामोरे जा, त्यांचं दर्शन घ्या, मग ज्या हेतूने तुम्हाला पुढे जायचंय तुम्ही जाऊ शकता. आता बघा की एक प्रकारे सारंग पंडित त्यांचं सांत्वनही करतायत आणि मग द्वारावतीला पाठवतात देखील त्यांना. म्हणजे द्वारावतीला जाऊन काय करणार आहेत, त्या स्वतःला संपवणार आहेत, तिथे पाठवतायत ते. परंतु मध्ये काय सांगतात, स्वामींची भेट घेणं हा एक महत्वाचं वाक्य आहे त्याच्यात. त्यांना हे माहिती आहे की आमच्या स्वामींची भेट झाल्यानंतर या काही पुढे जाणार नाहीत. म्हणजे एवढा विश्वास कुठेतरी सारंग पंडितांना स्वामींबद्दल आहे. बुद्धी स्वामींवर नाही आहे, परंतु तेवढा विश्वास काहीतरी त्यांना आहे की स्वामींना भेटल्यावर काहीतरी चमत्कार होईल. किंवा दादोस म्हणतात माझ्याकडनं स्थिती होईल किंवा नाही पण होईल, परंतु आमच्या स्वामींपासनं मात्र होतेच. म्हणजे तो कुठेतरी एक ठामपणा त्यांच्याकडे आहे, बाकीचा भाग त्यांचा वेगळा आहे. आणि मग तयाचे दर्शन घ्या मग सामोरी जा, मग तुमचे दुःख जाईल असं ते सांगतात. यांचे कावरे जाईल, म्हणजे त्या मुलीचं वेडेपण जे आहे ते निघून जाईल. आणि मग द्वारावतीला जा. तैसेची ती निघाली, मग ती येळापुरासी आली. गोसाव्यांशी उद्याचा सकाळचा पूजा संपन्न झालेला आहे. गोसावी विहरणाशी बीजे करतात. विहरणाहून परत मठामध्ये स्वामी येतात आणि गोसाव्यांशी चरणक्षाळन झाले. पूजा अवसराची आयती होत असे. गोसाव्यांचे ओळखीचे अवघे भक्तजन आले असते. आणि मग स्वामींचं चरणक्षाळन वगैरे संपन्न झालं. दुपारच्या पूजा अवसराची तयारी सुरू आहे आणि स्वामींच्या भेटीसाठी अनेक भक्तजन त्या विभागातले चांगले महाजन वर्ग वगैरे सगळे आलेले होते. ते पाटावे सुतावे लेईले असती. ते चांगले कपडे पाटावे सुतावे रेशीम वस्त्र वगैरे सगळे ते नेसून आलेले आहेत. अवघे गोसाव्यांसारखेच दिसतात. ते सगळेच स्वामींसारखेच असे, म्हणजे सगळे ब्राह्मण वर्गच असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व गोरे गोमटे असे सर्व दिसतात. आता त्याच्यामध्ये कोण गोसावी ऐसा नोळखती, म्हणजे स्वामी कोण आहेत नेमकं हे काही त्यांच्या लक्षात येईना. आणि स्वामी म्हणतात बाई ऐसी या, या समोरच या, आम्ही बसलेलो आहोत. म्हणून श्रीकराचा अनुकार, हा श्रीकराने स्वामींनी तो अनुकार दाखवलेला आहे. मग माहीमबाईचे सावमी आली, दंडवत घातले, श्रीचरणा लागली. एकी आसू दर्शनासी केली, म्हणजे एक आसू स्वामींना त्यांनी भेट दिलेली आहे. म्हणजे एरवी महिला वर्ग जो आहे की ती सर्व संसारामध्ये राखून त्यांचं सर्व असतं. म्हणजे जिथे त्यांना द्यायचं आहे तिथे बरोबर ते द्रव्य त्यांनी जे जोडलेलं आहे ते बरोबर त्यांच्याकडनं ते दिल्या जात असतं. ती जी बचत आहे किंवा ती साठवणूक आहे ती स्त्री व्यक्ती बऱ्यापैकी, पुरुषांपेक्षा स्त्री व्यक्ती बऱ्यापैकी ती साठवणूक करण्यामध्ये सक्षम असते. आणि म्हणून जसं ते सहस्त्र भोजन त्यामध्ये पण काय केलेले तिने, तोंडामध्ये तो अलंकार ठेवलेला आहे, म्हणून ती क्रिया घडली आणि म्हणून ती लीळा लीळा चरित्रामध्ये आहे. हे पण आपल्याला विसरून चालणार नाही. त्या बाईच्या मनामध्ये मात्र देवाला जीव घालण्याचं हे नव्हतं, पण तिच्या मुखामध्ये असलेल्या अलंकारामुळे मात्र ते सहस्त्र भोजनापैकी 500 भोजन घडलेलं आहे. ही पण नोंद घ्यावी लागेल आपल्याला. तशा पद्धतीने माहीमबाईसांनी स्वामींना एक आसू अर्पण केली आणि मग बसली. स्वामी म्हणतात बाई कोणीकडून येते असे, जे कुठून येत आहात. आता स्वामींशी काय बोलायचं, कसं बोलायचं, स्वामींनी सुरुवात केली. माहीमबाईसा म्हणतात जीजी वसमतकडून मी येते आहे. मग अवघी गोष्टी स्वामींना त्यांनी सांगितली. जीजी भातारू सरला पुत्रू सरला, म्हणजे या वसमतवरून येळापूरला गेले. म्हणजे इथून वसमतूनही पदयात्रा निघाली. आमच्या शांताबाईसा त्या पदयात्रेमध्ये होत्या आणि वसमत ते वेरूळ अशी ती पदयात्रा माहीमबाईसांची झालेली आहे. आणि त्यांनी सर्व जे काही दुःख आहे ते दुःख स्वामींसमोर सांगितलेलं आहे. आणि त्या म्हणतात की अशा हेतूने मी आता द्वारावतीला चाललेली आहे.
ऐसे म्हणून प्रतिष्ठानासी आलीये. तिथे सारंग पंडित भेटले, त्यांनी तुमच्याबद्दल मला सांगितलं आणि म्हणून मग असं सगळं सांगून त्या म्हणतात, जीजी माझ्या पुत्राची ऐसेची हात, ऐसेची डोळे, ऐसेची तोंड. म्हणजे माझा पुत्र म्हणजे त्यांचा मुलगा जो आहे तरुण वयामध्ये गेला आणि आमच्या स्वामींचं जे काही श्रीमूर्ती आहे ती कशी दिसते, 25-27 भीतरी दिसे वय, म्हणजे तरुणच. तर त्याच्यामुळे त्या म्हणजे आपल्या मुलाची आठवण स्वामींकडे बघून त्यांना आलेली आहे आणि ते म्हणतात असाच माझा मुलगा दिसायला होता आणि म्हणून त्या दुःख करायला लागल्या. जीजी बरवा होता, गुणाचा होता, गोसाव्यांसारखाची होता असं ते म्हणायला लागले. ऐसे तयाचे गुण अनमोदो दुःख करू लागली. स्वामी म्हणतात बाई दुःख न कीजे, दुःख म्हणजे पाप आणि दुःखात नरक होती. म्हणजे चुकीच्या गोष्टींसाठी जर का दुःख केलं तर त्याच्यामुळे नरक होती, म्हणजे दुःखच मिळतं है ना. प्रपंचामध्ये तुम्ही काय करता की आम्ही एवढं देवाला हे करतोय वगैरे, तरी सुद्धा परत काय होतंय, आम्हाला प्रपंचामध्ये सुख मिळत नाही. एखाद्याला अपत्य नसेल, त्यांनी अपत्य मागितलं, त्याला अपत्य झालं, मुलगा झाला, आता हे सुख असलं पाहिजे की नाही, परंतु त्याच्या पालन पोषणाचं दुःख आहे. तो कसा वागतो त्याचं दुःख आहे. पुढे त्यांनी काही वाईट कार्य केले त्याचं दुःख आहे. आपल्याला काय वाटतं की ही गोष्ट मिळाली म्हणजे ते सुखदायकच आहे का? नाही, ते सुखदायकच असेल असं नाही. ते मिळणं सुखदायक आहे, परंतु त्याच्या प्राप्ततेनंतर त्याचा जो सहवास आहे तो मात्र कदाचित आपल्याला दुःखदायक असू शकतो किंवा त्याचं दुःख आपल्याला होतच असतं. आणि म्हणून आपण सतत काय होतं, नाशिवंत गोष्टींच्याच मागे लागतो, नाशिवंत गोष्टींसाठीच दुःख करतो. त्याच्यामुळे दुःखासाठी दुःख केल्यानंतर इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार, दुःखच मिळणार आहे. वेगळं सुख कसं काय त्याच्यातनं मिळणार. आणि म्हणून इथे स्वामी म्हणतात की सोन्याची फळी जर का पोटाला बांधून जर का नदी प्रवाहामध्ये जर का तुम्ही स्वतःला झोपून दिलं तर ते सोनं धातू तरंगतं का? बघा, घरी जाऊन प्रयोग करून बघा बरं. सोनं असं पाण्यामध्ये टाकून बघा, म्हणजे असं बादली बिदलीमध्ये नाही, विहिरीमध्ये टाकून बघा, तरंगतं की नाही. म्हणजे जास्त पाणी तिथे आहे ना, तरंगेल का ते? काय होईल बरं? सोनं स्वतः एकटं बुडत नाही, आपल्याला घेऊन बुडतं ते, हे पण लक्षात घ्या. कारण की सोनं एकटं नसतं, सोनं आपण परिधान केलेलं असतं. तर सोनं बुडतं म्हणजे नुसतं सोनं बुडत नाही, ते सोनं ज्याने परिधान केलेलं आहे तो पण त्याच्यामध्ये बुडतो. आमचे स्वामी सांगतात हे अवघी राहाटी सोन्याची करू आम्ही. असा डोंगर, तिथे एक जण होते आपल्यासारखे, ते म्हणजे जी खिजो करून टाका. स्वामी म्हणतात तुम्ही उरवणला, तुम्ही आमच्यासाठी शिल्लकच राहणार नाही है ना, असं होईल. आता इथे जर का सोनं तुम्ही म्हणाल बाबा हे थोडं घरी ठेवून येतो आम्ही, म्हणजे स्वामींना सगळे म्हणाले असते आम्ही हे काय करतो, हे गोणी गोणी भरून घरी एकदा देऊन येऊन परत येतो आम्ही, पण परत देवासाठी नाही येणार, परत त्या सोन्यासाठीच येणार आहे. म्हणजे देवासाठी कोणी शिल्लक राहत नाही. यदा कदाचित परमेश्वराकडे नवस जाप्त केला आणि परमेश्वराकडनं तुम्हाला ती गोष्ट मिळाली तर तुमच्या खेटीची संख्या किती असते? 5च. 6व्या खेटीला उपार आणि हिशोब क्लिअर. 7व्या खेटीला तुम्ही येता का? कारण ती गोष्ट मिळाली एकदा तुम्हाला की उरवणला, म्हणजे तुम्ही देवासाठी मग शिल्लक राहत नाही. मग परत कधी दर्शन देवाला? देवाचं नाही. देवाला दर्शन कधी देतो आपण? परत काहीतरी संकट आलं. मला तर कधी कधी वाटतं देवच संकट पाठवत असतील, कारण हा त्याच्याशिवाय येतच नाही. मग परत संकट आले की परत देव, म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला जे नाशिवंत मिळतं ते एकदा मिळालं की आपण देवासाठी शिल्लक राहत नाही. आणि अशा प्रकारे जेवढं काय मिळतं ते आपल्याला बुडवून टाकतं. धर्मासाठी आपण तरंगत नाही. तरंगणे म्हणजे धर्म आणि बुडणे म्हणजे अधर्म. अशा पद्धतीने स्वामींनी तो दृष्टांत दिला की सोन्याची फळी जर का पोटाला बांधून जर का आपण नदी प्रवाहामध्ये उदकामध्ये जर का निघालो तर काहीतरी जेल बाई, तरणार आहात का तुम्ही? बुडणारच आहात. ते बुडवलीची की तैसे बाई दुःख न कीजे की, तसं तुम्ही नाशिवंत कार्यासाठी दुःख करू नका. आणि तयाचे दुःख ऐसे निरपोनी गेले. परमेश्वराचे वाक्य आहेत.
आणि स्वामींनी त्यांना हे निरूपण केलं आणि त्यांचं दुःख निरपून गेलं. 4 प्रकारामध्ये कशात येईल हे? दृक्स्पर्श आलाप अंतकरणमध्ये, आलापमध्ये येईल. स्वामींचे शब्द कसे आहेत हे या दृष्टांतामध्ये आपल्याला कळतात की स्वामींचे शब्द नुसते कानावर पडले आणि त्यांचं दुःख निरपून गेलं. आपण दुःखातनं थोडं बाहेर येत असतो. कुणाकडे कुणी सरलं की ते रडतात वगैरे, शांत राहतात. परत जर का कोणी भेटायला आलं तर रडू येतं की रडावं लागतं? कधी कधी येत नाही, पण ते रडावं लागतं. तर रडलं नाही तर लोक नावं ठेवतात. लोक पण सांत्वन करायला कोणी येत नाही, ते बघतात ते रडतात की नाही, ते विचारतात ती मुलगी रडली की नाही. म्हणजे त्यांना हे तो माणूस मेल्याचं दुःख नाहीये, त्यांच्याकडे कोणी रडलं की नाही रडलं हे निरीक्षण करायला लोक येत असतात. आणि अशा पद्धतीने शांताबाईसांचं दुःख, आपलं सांत्वन असं असलं पाहिजे की तो दुःखातनं बाहेर पडला पाहिजे. आणि ते शब्द आपल्याकडे नाहीत, प्रपंचामध्ये असे शब्दच नाही की तुम्ही दुःखापासून निरपून जा. ते शब्द ब्रह्मविद्येमध्येच आहे. स्वामींच्या श्रीमुखाचे शब्द असे आहेत की ज्यांचं श्रवण चिंतन केलं, वाचन केलं तर त्याच्यातनं आपण दुःखापासून निरपून जाऊ शकतो. आमच्या भट्टोबासांना जे दुःख होतं, स्वामींचं नुसतं नाव ऐकलं आणि त्यांच्यात परिवर्तन झालं. स्वामी म्हणतात आता तुमच्यामध्ये इथून स्थित्यंतर होणार आहे, बदल होणार आहे. आमच्या माहीम भट्टांकडे जो अहंकार होता, आमच्या स्वामींकडनं पूर्वी प्रकरण ऐकलं आणि त्यांचा अहंकार शून्य झाला एकदम. म्हणजे स्वामींचे शब्द अशा प्रकारचे आहेत. आणि आमच्या स्वामींचं बघणं असं आहे की अहंकारयुक्त कुठेतरी त्या बाईचं आम्हाला दिसतात, स्वामींना पाय पुसणं, बसायला टाकणं वगैरे. पण स्वामींच्या एका कृपा दृष्टीने अवलोकन केल्यानंतर जे साधन दातृत्व केलं गेलं, त्याच्यामुळे बाईसांचं सर्व दोष म्हणतात त्रिदोष एक होता, तो सन्निधान देऊनी तो फेडून टाकला, असं स्वामींचं बघणं आहे. म्हणून या लीळेमध्ये आपण स्वामींच्या शब्दांच्या संदर्भामध्ये बघितलं की त्यांचं दुःख निरपून गेलं आणि गोसाव्यांशी चरणक्षालन झालेलं आहे. बाईचे चरणोदक दिदले कोणाला? शांताबाईसांना. ते आपुलेही आणि तयाचे जसूमाईसावरी घातले. लहान मुलगी जी आहे तिला वेड लागलेला आहे, वेडाचा त्रास तिला होतो आहे. आणि मा पूजावसर झाला तोही पाहिला. मग बाईसी ताट केले, स्वामींना अर्पणा झाली, त्यांना प्रसाद दिला गेला सगळ्यांना. आणि मग त्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलेले आहेत. संध्याकाळच्या पूजावसराला परत आल्या. म्हणजे दुपारच्या पूजावसराला स्वामींची प्रथम भेट झाली, संध्याकाळच्या पूजावसराला परत आल्या. परत चरणोदक जसमाईसांना दिल्या गेलेला आहे, माथ्यावर तिच्या शिंपलेला आहे. पूजावसर पाहिला, मग परत मुक्कामाच्या ठिकाणी गेल्या. उदयाची आली म्हणजे सकाळी परत आल्या. स्वामी विचारतात, बाई रात्री काही उपद्रव झाला का मुलीला? जे काही कावरे पण तिला लागलेला आहे. तर ते म्हणतात, नाजी दिवसामध्ये 10-20 वेळा 30 वेळा जे काही तिला त्रास व्हायचा तो एकदाही दिवसभरामध्ये तिला काही झालं नाही. स्वामी म्हणतात, बाई ते आता नाही आहे हो, आता ते येणार नाही. कारण जसमाईसा पेक्षा पण इथे शांताबाईसाच जास्त आम्हाला समोर दिसत आहेत. पुन्हा पुन्हा नाव शांताबाईसांचं, भेटीला शांताबाईसा आहेत, बोलतायत शांताबाईसा, दुःख निरपून शांताबाईसांचं गेलेलं आहे. म्हणजे मुख्य कोण आहे? शांताबाईसा आहे. जसमाईसाचं काही मला नाही वाटत लीळेमध्ये काही तिच्या मुखी वाक्य पण एखादं आहे की नाही. परंतु इथे जसमाईसाचं दुःख जे निरपून काढतायत किंवा तिचं कावरे पण घालवतायत, याच्या मागे सुद्धा शांताबाईसा की शांताबाईसांना तो त्रास आहे. कावरं जसमाईसाला जरी असलं तरी त्याचा त्रास मात्र शांताबाईसाला आहे. तो स्वामींना घालवायचा आहे म्हणून तिचं कावरे पण स्वामींनी घालवलेलं आहे. तयाचे दुःख गेले, हेराचे कावरे गेले, म्हणजे शांताबाईसांचं दुःख निरपून गेलं, यांचं कावरे पण जे आहे ते गेलं. आणि मग स्वामी म्हणतात, बाई द्वारावती पौवा निघाला, आता तुम्ही द्वारावती जा, आता तुम्ही जाऊ शकता तुमचं काम. कारण देवाला सगळे असेच लोक भेटलेले आहेत की 90 जापे पूर्ण झाले की ते निघून जातात. देवाला वाटलं की आता हे पण निघून जातील.
म्हणजे असं वाटलं नाही की स्वामींना त्यांचा अधिकार माहिती आहे पुढे काय होणार ते. स्वामी त्यांना म्हणतात बाई तुम्ही आता जा. तेव्हा म्हणतात नाजी आमची द्वारावती हेची. लक्षात घ्या काय म्हणतात ते, आमची द्वारावती हेच. जे द्वारावतीला जाणारे लोक आहेत आपले, आमच्या स्वामींनी सांगितलं का जायला? महादाईसांना नाही सांगितलं. किंवा शांताबाईसांना जा म्हणतात तरी ते जात नाहीत, कारण की ते म्हणतात आमची द्वारावती हेच आहे आणि आमचा कन्हैया येतची भेटला जी, इथेच भेटलेला आहे. बीज गोरक्षांच्या ब्राह्मणाला कुठे द्वारावतीला जायची गरज नाही. इथे कृष्ण महाराजाचं दर्शन इथेच नांदेडमध्येच त्याला झालेलं आहे, जायची आवश्यकता आहे का त्याला? तसं आमचे स्वामी परत अजून प्रमाणिक देऊया की लाकडाचा श्रीकृष्ण आहे. कोणाकडे? स्वामी म्हणतात हे काय? हौसांना म्हणतात. ते म्हणतात हा श्रीकृष्ण आहे. जिथं दोन वाटा लागतात तिथे मी कृष्ण उभा करते, तो ज्या बाजूला पडतो म्हणजे हौसांचं रडार आहे एक प्रकारचं. आज आजकालचा नाही रडार यंत्रणा असते, तशा प्रकारे दिशादर्शक असल्यासारखं आहे ते. आमचे स्वामी काय म्हणतात, त्यांना महत्वाचं वाक्य, साचोकार श्रीकृष्ण आता तुम्हाला कन्हैया भेटलेला आहे. आता लाकडाच्या याचं काय करता? म्हणजे आपल्याला आमचे स्वामी भेटले, यात सगळं भेटलेलं आहे. अनंत ब्रह्मांड व्यापक परमेश्वर भेटल्यानंतर आता तुम्ही ब्रह्मांडात कुठं फिरायला चालले? परमेश्वर जे सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून उरलेले परमेश्वर स्वरूप, असे परमेश्वराची ख्याती आहे. ते परमेश्वर तुम्हाला आम्हाला भेटल्यानंतर आता काहीच कुठंच जायची गरज नाही. वेळ घालवू नका त्याच्यामध्ये. आपण जे नपाळत्याच्या ठिकाणी जातो ना फिरण्याच्या दृष्टीने, याचा खरंच महानुभावपंथी लोकांनी विचार केला पाहिजे. तुम्ही आम्ही इथं शेंदूर लावलेलं दगडाजवळ पाणी प्यायला नाही म्हणतो, नाही म्हणतात, नपाळता आहे. एवढं सगळं बघितलं जातं. शेतात कुठे जेवायचं का, नपाळत आहे का काही, हे बघितलं जातं. आणि धडधडीत आपण अन्य ठिकाणी जातो. आमच्या माहीमबाईसांनाही स्वामी सांगतात की द्वारावतीला जा, आणि महादाईसाला सांगतात द्वारावतीला जाऊ नका. बघा दोन वाक्यच, म्हणजे महादाईसांना म्हणतात जाऊ नका, माहीमबाईसांना म्हणतात स्वामी जा. महादाईसांना म्हणतात की त्यांनी जाऊच नाही म्हणून स्वामी सांगतात की जाऊ नका म्हणून. आणि माहीमबाईसांच्या बाबतीत स्वामी म्हणतात की जा, कारण की स्वामींना माहिती की जाणारच नाही आहेत म्हणून त्यांना जा म्हणतात. म्हणजे परमेश्वर महादाईसांनाही ठाम करतायत आणि माहीमबाईचा किती ठाम आहेत ते आम्हाला दाखवतायत. अशा दोन्ही गोष्टी या लीळेमध्ये आम्हाला बघायला मिळाल्या. आणि मग स्वामी म्हणतात बाई आता तुम्ही याचे सासुऱ्या बोळवा, आणि नंतर मग त्या मुलीला सासरी पाठवून द्या वगैरे, ते हिची वाट बघत आहेत असं सगळं सांगतात. आणि मग एकाईसाला पाठवतात. आणि मग एकाईसा आईला म्हणते हे काय हो, तुझं गोसावे यांच्या सन्निधानी असो आवडे मज काही नावडे. म्हणजे तुला लाभ होणार बरोबर, आईला ती म्हणते. म्हणजे धर्मकार्याच्या बाबतीत कधी आपण आपला स्वार्थ बघायचा, आपण आपला लाभ बघायचा. आणि मग आई ती म्हणते मज न वचवे. आई म्हणते अगं मला थोडी जाणं येणं होणार आहे आता. आणि मग उदयाची दर्शनासी आली, सांगितले जीजी येई ते म्हणितले, जायका जसमाईसा ते बोळवीत. मी सांगितलं तिला एकाईसाला की तू जसमाईसाला सोडायला जा, पण ती जायला तयार नाही. स्वामी म्हणतात एकाईसांना की बाई तुम्ही जा. ज्या वेळेला आईला इथे सुख स्थिती होणार आहे त्याच वेळेला तुम्हाला पण त्याच वेळेला तिथे सुख स्थिती होणार आहे. आणि मग स्वामी शय्या पाळण्याचा दृष्टांत या ठिकाणी सांगतात. आणि मग पुढे सारंग पंडित त्यांना काय साडी चोळी वगैरे हे करून त्यानुसार त्यांना तिथे माहेरी तिच्या सासरी जसमाईसाला पाठवतात. एकाईसी म्हणितले आता मी गावासी जाईल, तर तेही म्हटले जाल कैसी आमची वाप धाईल. आता ते सोडायला गेले आणि नंतर तिला परत यायचं आहे. तर मग तिचे जे सासरचे आहेत जसमाईसाचे, ते म्हणतात की आम्ही तुला सोडायला जाऊ तेव्हाच तू जायचं आहे. आणि आता आमची शेतीची कामं आहेत. शेतीची कामं असली की खरोखर म्हणजे निरूपणाला सुद्धा लोक येत नाही बरं का. आता गाव खेड्यांमध्ये निरूपण असते ते बाबा त्या वेळात आमचं शेतीची कामं असतात, मग त्यावेळी कोणी येणार नाही.
म्हणजे शेतीच्या कामाला एवढं महत्त्व आहे, कारण की त्याच वेळामध्ये ते करावं लागतं, त्याच वेळेला सगळ्या त्या गोष्टी घडल्या तर ते बरोबर घडेल. म्हणून इथे शेवटी एकाईसा स्वतः एकटीच निघते आणि तिथपर्यंत ती पोहोचत असते. आणि शांताबाईसांना स्वामी सांगतात की तुमची येई निघाली बरं का तिकडून. ती म्हणते, हे काळजी, माझी जी येई आहे लेकुर्वे, माझी काढलेली रेख ओलांडतील. मी काढलेली रेख ती ओलांडणार नाही. त्या काळचे मुलं असे होते बरं का, आई वडिलांचे, ते आई वडिलांच्या शब्दापुढेच नव्हते. किंवा तुम्ही बसले, तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांच्या शब्दासमोर नव्हते, त्यावेळी धाकच तसा होता. परंतु मात्र एकाईसा तिकडून निघालेले आहेत. आणि मा येई कैसी येईल, स्वामी परत उगेची. स्वामी काही बोलत नाहीत. मग पैठण जवळ आल्या. स्वामी म्हणतात, बाई तुमची येई आली मा. पैठण आणि वेरूळ बऱ्यापैकी अंतर जवळच आहे. मग ते म्हणतात, नाजी मिया म्हणितले येई, मी येईन का निरोप पाठवीन, त्या वांचुनी नाही यावे. तिला मी सांगितले ती येणारच नाही. मग जिये दिसी येतील तिये दिसी मागवते सर्व. म्हटले, बाई तुमची येई आली मा, आज येणार आहे बघा तुमची येई, असं स्वामींनी सांगितलं. गोसावी त्रिशुद्धी म्हटले, 3 वेळा म्हटले, हे काळजी येई कैसी येईल, ऐसेची गोसावी तै तरी म्हटले, आता तरी म्हटले, माझी येई माझी काढलेली रेख ओलांडे. आईला एवढा विश्वास आहे. मग स्वामी म्हणतात, बाई आता स्वामींनी या ठिकाणी दृष्टांत सांगितलेला आहे की नुसतंच ज्या शांताबाईसा आहेत त्यांची जी मुलगी एकाईसा, ही पण चांगल्या प्रकारे वेधल्या गेलेली आहे. आणि ती येणार कशासाठी आहे, म्हणून ती वेधल्या गेलेली आहे. ते वेधाचं सामर्थ्य आहे, त्याच्यामुळे ती त्याच्यापेक्षा जास्त लांब राहू शकत नाही. आणि म्हणून त्या वेधाच्या आकर्षणामुळे ती तिथून एकटीच निघालेली आहे आणि ती पोचते आहे आज. परंतु तरी सुद्धा शांताबाईसांना ते काही विश्वास वाटत नाही की ती कशी येईल बरं आणि का येईल. असा जो महाबाईसांचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आमचे स्वामी देतात की चंद्राच्या रश्मी करून शिळापाशान निवती परिद्रवती ना. चंद्राच्या रश्मी करून, चंद्र आणि त्याची रश्मी म्हणजे त्याची किरणं आहेत. आपण पहिल्या सत्रात बघितलं, आपण सूर्याची किरणं म्हणतो, पण चंद्राची किरणं म्हणतो का आपण कधी? असा शब्द प्रयोग करत नाही. परंतु सूत्रपाठामध्ये, आमच्या दृष्टांत पाठामध्ये मात्र स्वामी म्हणतात की चंद्राच्या रश्मी करून, चंद्राची जी किरणं आहेत, आता सूर्याची पण किरणं आहेत, चंद्राची पण किरणं आहेत. चंद्राची किरणं सौम्य आहेत आणि सूर्याची किरणं प्रखर आहेत. सूर्याच्या किरणामध्ये उष्णता वाढते आणि चंद्राच्या किरणामध्ये ती उष्णता शांत होते. आणि म्हणून सांगतात की चंद्राच्या रश्मी करून शिळा पाषाण, शिळा पाषाण जे काय आहेत, दगड वगैरे सगळंच काही, हे निर्जीव जेवढ्या काही वस्तू आहेत, शिळा पाषाणमध्ये निर्जीव सगळ्याच गोष्टी, नुसतं दगड घ्यायचा नाही. परंतु सोमकांत हा पाषाण असल्यामुळे इथे शिळा पाषाण स्वामींनी मुख्यत्वे सांगितलेले आहेत की सगळे शिळा पाषाण निवतात. तशाच प्रकारे आता आपण याच्यामध्ये शिळा आणि पाषाण हे काय आहेत, निर्जीव आहेत. तर त्या दृष्टीने जेवढ्या काही निर्जीव गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घ्यायच्या की शिळा पाषाण निवती म्हणजे शांत होतात, थंड होतात, उष्णता त्यांची हळूहळू कमी होते. परिद्रवती ना, परंतु त्या द्रवत नाहीत, म्हणजे त्यांच्यामध्ये पाण्याचं थेंब थेंब वगैरे असं येणं वगैरे असा काही प्रकार होत नाही. म्हणजे कसं की एखाद्या आपण ग्लासामध्ये, भांड्यामध्ये थंड पाणी फ्रीजमध्ये जर टाकलं तर काय होतं, बाहेर त्याला थेंब थेंब येतात ना. आता तो ग्लास गळगा असतो का? पण द्रवती म्हणजे एक प्रकारे तो ग्लास द्रवतो आहे असं धरून चला. तसं कधी कधी आपण बघतो की जुने जे काही लाकडांचे बांधकाम आहेत ते कधी कधी त्या लाकडाला असे थेंब थेंब असे म्हणतात, लाकडाला तो घाम आल्यासारखा असं वाटतो आपल्याला. म्हणजे द्रवती म्हणजे एक प्रकारे त्याच्यामध्ये जे काही साठलेलं आहे ते बाहेर येतं. असंच विशेष आहे या पाषाणाचा. सोमकांता नावे पाषाण जो आहे, तैसा सोमकांत नव्हे. तैसा म्हणजे बाकीच्या शिळा पाषाणासारखा
निर्जीव वस्तूंसारखा तो सोमकांत नावाचा पाषाण नाही. तो कसा आहे, तो द्रवे म्हणजे तो निवतो देखील आणि द्रवतो देखील, दोन्ही गोष्टी घडतात त्याच्या बाबतीमध्ये. बाकीच्यांच्या बाबतीमध्ये एकदम निवणं घडतं पण द्रवणं मात्र घडत नाही. कधी कसं असतं की स्वामींकडनं जसं दृष्टांताचा जो काही लापणीक आपण बघितली की अधिकार्यासीची संचरे, म्हणजे तो अधिकारी जीवाला जर का ब्रह्मविद्या झाली तर ती ब्रह्मविद्या होते पण, म्हणजे तो निवतो देखील आणि द्रवतो देखील, म्हणजे त्याचा आचार सुद्धा त्याच्यातनं जन्माला येत असतो. आचार आपल्याला त्यांचा दिसायला लागतो. तिथे लीळेमध्ये सांगितलेलं आहे, स्वामींचं जेव्हा औदास्य स्वामींनी स्वीकारलं शक्ती स्वीकारानंतर, आणि स्वामींनी 12 वर्ष स्वामी कुठे होते, सालबर्डीच्या त्या वनामध्ये होते आणि देहावर औदास्य स्वीकारलेलं आहे. त्या लीळेच्या शेवटी सांगितले, ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे. तर ज्ञान तुम्हाला ज्ञान आहे त्यामधनं अहंकारनी झळकला पाहिजे, त्याच्यातनं वैराग्य आम्हाला दिसलं पाहिजे. तर म्हणजे आपल्याकडे जर का ज्ञान आहे असं आपल्याला वाटत असेल तर काय होतं की आपल्यामध्ये अहंकार आपल्याला झळकताना दिसतो. तर आपल्यामध्ये वैराग्य आलेलं आपल्याला दिसलं पाहिजे की नको, ते मिष्टान्न नको आहे मला. आणि जर का मिष्टान्नासाठी आपण भांडत असू तर है ना, कधी कधी शेवटच्या पंक्तीला गोड नाही भेटलं तर तुम्ही काय म्हणता, म्हणून मी पहिल्या पंक्तीला बसत असतो, शेवटच्या पंक्तीला गोड भेटत नाही. आपल्याकडे आता वैराग्य आहे काय, म्हणजे आपल्याकडचं ज्ञान जे आहे ते निवण्यापुरतं आहे, आपल्याकडून द्रवण्यापुरतं द्रवलेलं नाहीये ते ज्ञान, ते द्रवलं पाहिजे. म्हणजे आपल्या आचरणाच्या माध्यमातून ते ज्ञान आपल्याला म्हणजे इतरांना ते दिसलं पाहिजे. इतरांना जरी नाही दिसलं तरी आपल्यामध्ये ते निर्माण झालं पाहिजे. तर समजायचं की आपल्याकडे ज्ञान आहे. आणि आपण त्यासाठी जर का भांडत असू वगैरे अस्वस्थ असू तर समजायचं की नुसतं ज्ञान आपल्याकडे आहे पण त्याचा आचार मात्र आपल्याकडे नाही. आणि म्हणून ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानापाठी, ज्ञान जसं जसं होईल तसं तसं तुमच्यामध्ये वैराग्य लगेच त्याच्याविषयी त्याग भाव निर्माण होतो. तुम्हाला पाणी दिलं आणि सांगितलं की हे पाणी दूषित आहे बरं का, पाणी पिण्याचं, तुम्ही उन्हातनं आलात पाणी पिणार आहात तुम्ही, आणि तेवढंच सांगितलंय पाणी दूषित आहे, आता पिणार का तुम्ही, लगेच वैराग्य, ज्ञान झालं त्या पाण्याविषयी, आता ते पाणी पिण्याची कुठली इच्छा नाही. किंवा सांगितलं की तुम्ही हे साखर खाता याच्यामध्ये असं असं आहे बरं का, आणि म्हणून तुमची तब्येत अशी बिघडलेली आहे, तर लगेच आपण वैराग्य लगेच तिथेच निर्माण झालं पाहिजे, लगेच आपण सोडून देतो. अर्थातच ज्या ज्या विषयी ते नाशिवंत आहे, ते दोषजनक आहे, ते दोषयुक्त आहे, ते नरकाला नेणार आहे, असं जसं जसं आपल्याला कळेल तसं तसं त्याच्यातनं आपण बाहेर पडलो पाहिजे. आमच्या स्वामींनी जर का सांगितलं प्रपंच अनित्य सांगितला तर आपण त्या प्रपंचातनं लगेच बाहेर आलो पाहिजे. देवता कशा सांगितलेल्या आहेत, अशा अशा आहेत, ते सांगितल्यानंतर त्या देवतेंच्या त्या कर्म भोगविण्याचं जे काही आहे सगळं आपण त्यांनी भोगवलेलं भोगतो आहोत, त्याच्यातनं आम्हाला बाहेर पडता येईल. कसं, अनुसरल्याचे आगंतुक अनारब्ध वगैरे जे काही सांगितलेलं आहे त्याच्यातनं माध्यमातून बाहेर पडता येतं. जीव कसा सांगितलेला आहे हे एकदा लक्षात आलं की जीवाचं जे काही आसक्तता आपल्यामध्ये आहे, हे माझे आमके, हे माझे तमके, ह्याच्यातनं आम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे. संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य आम्हाला करता आला पाहिजे. म्हणजे हे ज्ञान का घ्यायचं आहे, नुसतंच ऐकून घ्यायचं का नाही, ऐकून घेतल्यानंतर ज्या ज्या विषयी दोष आम्हाला कळाला त्याच्यातनं आम्ही बाहेर पडलो पाहिजे. जसं काही पदार्थ खाण्यामध्ये म्हणजे खाण्यासाठी आला तर मला सोबतच्यांनी सांगितलंय खाऊ नका बरं का, म्हटलं काय हे तर चांगलं दिसतंय वगैरे काही, ते म्हणाले नाही ह्याच्यामध्ये असं असं असू शकतं. लगेच म्हणजे त्यांनी जे सांगितलं की मांसाहाराच्या संदर्भात काहीतरी असू शकतं बरं का ह्याच्यामध्ये, मी ऐकून आहे, लगेच तिथे आपल्याला खायचा का, तो खायला चांगला लागणार आहे. मग आता काय करायचं, आज खाऊन घेऊ नंतर उद्या सोडून देऊ,
लगेच सोडता आलं पाहिजे, म्हणून ते ज्ञान असतं. किंवा विचारलं जातं की अहो हे आम्ही औषध घेतो याच्यामध्ये काही आहे का वेगळं काही मांसाहारा संदर्भात वगैरे, हे जर का माहिती झालं ते आम्हाला सोडता आलं पाहिजे आणि म्हणून ते ज्ञान घ्यायचं आहे. नुसतंच ज्ञान घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही आहे. आपल्याला ते दोषजनक असेल तर त्या ज्ञानातनं ते आम्हाला कळेल आणि त्याचा त्याग आम्हाला जर का त्या ठिकाणी झाला तर ते उत्तमत्व त्याच्यातनं घडणार आहे. आणि म्हणून बाकीच्या बाबतीमध्ये अनेकांना हे ज्ञान होतं, पर अधिकारी असीची संचरे. संचरे म्हणजे काय? माहिती होणं आणि संचरणं याच्यामध्ये फरक आहे. परमेश्वराची ब्रह्मविद्या कुणालाही माहीत होऊ शकते. जो अभ्यासू माणूस आहे, एखादी PhD करणारी व्यक्ती आहे, कोणीतरी संशोधक व्यक्ती आहे, त्याला ही ब्रह्मविद्या पाठही होऊ शकते. परंतु संचरोय म्हणजे संचरत कोण? परमेश्वरच संचरतात. ते साधारण कुठल्याही जीवाला ती संचरणार नाहीये. माहिती कोणालाही होऊ शकते. आता पाठ्यपुस्तकामध्ये आपली माहिती आहे महानुभाव पंथाची, ते शिक्षक शिकवतात ना, म्हणजे त्यांना ते माहिती झालं, ते तुम्हाला शिकवू पण शकतात वगैरे वगैरे, पण त्यांच्यामध्ये ती ब्रह्मविद्या संचरणार नाही. ज्या दिवशी ब्रह्मविद्या संचरेल तर ती नुसती संचरणार नाही, तर त्यातनं आचरण लगेच आपलं प्रगट होणार आहे. आणि म्हणून इतरांसाठी मात्र कशी आहे ती? फक्त निवती परिद्रवती ना तैसा सोमकांत नव्हे तो द्रवे, म्हणजे तो द्रवतो देखील आणि तो निवतो देखील. आमचे आचार्य भट्टोबास पूर्व काळामध्ये कसे आहेत? द्रवणे आहे का त्यांच्यामध्ये? अजिबात द्रवणे नाही. परंतु आमच्या स्वामींचं नाम श्रवण केल्यानंतर ते निवळाले. जेवढ्या भेटी झाल्या त्याच्यामध्ये निवत गेले आणि नंतर बोध झाला आणि मग द्रवले देखील. बोध झाल्यानंतर या भेटीत बोध झाला आणि पुढच्या भेटीत लगेच अनुसरण्याची इच्छा निर्माण होते आणि त्यानुसारचं कार्य करतात. ह्याला म्हणतात द्रवणे. किंवा आमचे माहीम भट्ट जे आहेत, पहिल्या भेटीत बोध झाला, हे निवणे झालं आणि लगेच अनुसरणाचा विचार त्यांच्या मनामध्ये रेंगाळायला लागला, हे द्रवणे झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे हे ह्याला म्हणतात द्रवणे. बाईसांना प्रेम शक्तीचा संचार झाला आणि लगेच त्या द्रवलेल्या आहेत. आमच्या स्वामींचं वर्णन ऐकून स्वामींची भेट झाल्यानंतर निवल्या त्या. वेगळं वाटलं त्यांना, हे काहीतरी वेगळे महात्म्य आहेत. आणि कदाचित माझं चिंतन असं आहे की बाईसांनी स्वामींना पाय पुसणं बसायला टाकलं, हे स्वामींची परीक्षा एक प्रकारे बाईसांनी घेतली की बघूया यांच्यामध्ये किती सत्व आहे, सात्विकता किती आहे, का तामस आहेत. बरं, ऋषीमुनी म्हटले की ते ऋषीमुनी ते पाणी जे सोबत ठेवतात ते प्यायला ठेवत नाही, ते शाप द्यायलाच ठेवत असतात. लगेच पाणी घेतले की शाप दिला. म्हणजे असेच तामस आहेत का ते? म्हणून कदाचित स्वामींची परीक्षा, असं मला वाटतं बरं का. नाही तर कोण असं जगाच्या इतिहासामध्ये कोणी कोणाला पाय पुसणं बसायला टाकण्याचा उल्लेखच नाही आहे. बाईसांनी स्वामींना ते तपासलेलं आहे. आणि तेव्हा बाईसांना तिसऱ्या दिवशी पण जेव्हा स्वामी पाय पुसण्यावर बसले त्या दिवशी बाईसा निवलेले आहेत की नाही, हे कोणतरी वेगळे आहेत बरं का. स्वामींच्या दर्शनाने सुद्धा त्या निवाल्या, स्वामींचं जे आचरण आहे त्याच्याने पण त्या निवालेल्या आहेत. आणि मग अनुकूलता झालेली आहे बाईसांची स्वामींविषयी. म्हणून पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी नाही तर तिसऱ्या दिवशी आणि त्याच वेळेला पूजावसर काळी बाईसांचं पूजावसर चालू आहे, त्याच वेळेला का दिलं बरं? कारण की त्याच वेळेला स्वामींना परत पाय पुसणं दिलेलं आहे. स्वामी तिथे बसले, कुठलाच भाव चेहऱ्यावर नाही आहे स्वामींच्या, अपमान वगैरे, राग नाही, काय नाही. आणि तिथे बाईसा अनुकूल झाले की नाही, हे वेगळे आहेत काय. इतिहासामध्ये त्रिशुद्धी परीक्षा घेण्याची पद्धत आहे. ही त्रिशुद्धी होती आणि बाईसा अनुकूल झाल्या आणि अनुकूल झाल्यानंतर देता येतं बरं का. कधी कधी तुम्ही पाणी पिताना आपण घोड घेणं आणि इथलं जो द्वार आहे गळ्याचं हे उघडणं हे एकदम बरोबर जमून येतं. पण कधी कधी असं होतं की इथला भाग दुखून येतो, कारण की तेव्हा ते तयार नसतं द्वार आणि आपण जबरदस्ती घोट घेतो त्यावेळेला इथे दुखून येतं. पण ज्यावेळेला दोन्ही सगळ्या गोष्टी समान होतात त्यावेळी मात्र त्रास होत नाही. म्हणून ज्याला परमेश्वराला, ज्यांना दातृत्व करायचं, तो जीव अनुकूल असणं खूप गरजेचं आहे. माहीम भटांना लगेच पहिल्याच वाक्यामध्ये बोध नाही दिला देवाने, त्यांना निरअहंकार केलं.
त्यांना अनुकूल केलं आणि मग पूर्वीचं निरूपण केलं आणि मग बोध दिलेला आहे. अनुकूल करावं लागतं. पहिल्याच भेटीत भटोबासांना बोध दिलेला नाही, त्यांच्यासाठी 6 भेटी होऊन जे अनुकूलत्व त्यांना आलं आणि मग त्यांना बोध द्यावा लागला. म्हणजे अनुकूल असणं गरजेचं आहे. बाईसा पहिल्या 3 दिवस अनुकूल नव्हत्या आणि 3ऱ्या दिवशी पूजावसर काळी त्या अनुकूल झाल्या आणि लगेच स्वामींनी वेळ न लावता तिथे त्यांना भक्ती साधनाचा संचार केलेला आहे. अशा प्रकारे हे बाईसांचं द्रवणं आहे, प्रेम साधन, आणि लगेच निवणं आहे आणि लगेच आसनावरून उतरल्या आणि लोटांगण घातले, प्रायश्चित्त केले, रडले. आणि ते प्रायश्चित्त काही आपल्यासारखं नाही आहे, केलं असं नाही आहे. जे प्रायश्चित्त केलं ते शेवटपर्यंत त्यांनी पाळलेलं आहे. शेवटपर्यंत स्वामींना पाय पुसणे बसायला टाकलं का? आता परत त्यांनी काय केलं? स्वतः आसन टाकलेलं आहे. का बरं? बाईचा सगळीकडे स्वतःच आसन टाकायचा आणि पाय पुसणे देखील बाईसांच्याच इच्छेने टाकल्या गेलेला आहे. आणि तो दोष जो आहे त्याचं प्रायश्चित त्यांनी लगेच केलं आणि त्या प्रायश्चिताला ते शेवटपर्यंत जागले आणि शेवटपर्यंत स्वामींचं आसन ते स्वतःच टाकत होते. का बरं? स्वामींचे भोजन त्याच का तयार करायच्या? आणि शिळं भोजन स्वामींना त्यांनीच देऊ केलेलं आहे. त्याचं प्रायश्चित्त म्हणून शेवटपर्यंत स्वतः स्वामींसाठी कणक तिमिती, तांदूळ भिजू घाली ती वगैरे वगैरे हे सर्व बाईसा स्वतः करायच्या. वाढायच्या पण स्वतःच बाईसा. म्हणजे इत्यादी प्रकारे हे बाईसांचं केलेलं प्रायश्चित शेवटपर्यंत बाईसांनी ते पाळलेलं आहे. आणि हे द्रवणं आहे, ह्याला द्रवणं असं म्हणतात. भट्टोबासांचं अनुसरणानंतरचे जेवढं काही जगणं आहे ते द्रवणं आहे. माहीमभट्टांचं द्रवणं आहे सगळं काय. आणि म्हणून निवती देखील आणि द्रवती देखील कोण? जे अधिकारी पुरुष आहेत ते. जे अनधिकारी पुरुष आहेत म्हणजे कमी अधिकाराचे आहेत ते फक्त निवती द्रवती ना, आणि विना अधिकाराचे जे जीव आहेत ते निवती पण ना आणि द्रवती पण ना. काहीच त्यांच्यामध्ये फरक पडत नाही. एखादा अग्नी आहे त्याच्यावर चंद्राच्या किती रश्मी पडल्या तरी ते शांत होणार आहे का ती आग? नाही, त्याच्यावर तो विस्तव तसाच त्याच्यामध्ये राहणार आहे. आणि म्हणून इथे सांगतात तैसे परमेश्वर सन्निधानी एक अधिकारी असती एक अनधिकारी असती. आता हा दृष्टांत आम्ही ऐकला. याच्यामध्ये शिळा पाषाण कोण आहेत आणि सोमकांत कोण आहे बरं? किंवा या दृष्टांताचा सिद्धांत काय आहे बरं? ना, दृष्टांताचा सिद्धांत आहे की परमेश्वर सन्निधानामध्ये अधिकारी असतात आणि अनधिकारी असतात. म्हणजे अनधिकारी आहे म्हणजे शिळा पाषाण आणि अधिकारी आहे म्हणजे सोमकांत. अधिकारी आहे म्हणजे जे द्रवती आणि निवती, निवती आणि द्रवती ते अधिकारी आहे आणि ते केवळ निवती ते अनधिकारी आहे. किंवा निवती देखील नाही, ते अनधिकारी या पदामध्ये ते येतात. अधिकारी असती तयासी सुख विशेष होय. आता अधिकार्यांचं काय लक्षण बरं? किंवा जे अधिकारी आहेत त्यांचा काय लाभ होतो ना? अधिकारी असती त्याची सुख विशेष होय. परमेश्वराकडनं सुख विशेष, नुसतं सुख होत नाही, विशेष जे सुख आहे ते त्याच्यामधनं प्राप्त होत असतं. नुसतं जे सुख असतं ते काही वेळासाठी असतं आणि मग ते दुःखामध्ये बदल होतं. तुम्हाला थंड हवा पाहिजे असते, त्याचं सुख मिळतं आणि त्याच थंड हवेचा काही वेळानंतर आपल्याला त्रास व्हायला लागतो. आपण म्हणतो ते पंखा तिकडे करून घ्या बरं. एखाद्या अग्नीचा आपल्याला सुख वाटतं थंडीमध्ये, एका विशिष्ट वेळाने लगेच त्याचा त्रास व्हायला लागतो. नुसतं सुख दुःखाला कारणीभूत असतं. परंतु सुख विशेष जे आहे परमेश्वरापासून जे प्राप्त झालेलं आहे ते मात्र त्याचा कधीही आपल्याला कंटाळा येऊ शकत नाही. त्याचा आनंद जो आहे त्याचा कधी वीट येऊ शकत नाही आणि त्या आनंदामुळे कधी आपण अधोगतीला जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये ऊर्ध्वगतीच त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि म्हणून कधीही तुम्ही ईश्वरदायक कुठल्याही विधीचा जर का निर्हेतुक आनंद जर का तुम्ही घेतला, लोकांना दिसावं म्हणून आपण सेवा करत असू तर त्याच्यात पण परत दुःख आहे बरं का. कोणी बघितलं नाही तर ती समस्या आहे. आपल्या आधी दुसऱ्याचंच नाव घेतलं की ह्यांनी हे केलं बरं का, त्याचंही दुःख आपल्याला होतं. निर्हेतुक सेवेमध्ये काय असतं माहितीये का, की तुम्हाला आवर्जून वाटत असतं की आमचं नाव कोणी घेतलं नाही पाहिजे. तुमच्या समोर जरी तुमचं नाव नाही घेतलं, दुसऱ्याचं नाव घेतलं तरी आपल्याला बरं वाटतं की चला आपलं नाव याच्यामध्ये येता कामा नये. आपलं नाव कोणाला माहिती असलं पाहिजे?
देवालाच फक्त माहिती असलं पाहिजे आणि त्या संबंधित जो सत्कार आहे तो परमेश्वर नंतर करणार आहे. आपला सत्कार होणारच आहे, नाही होणार, फक्त इथे सत्कार होणार नाही आपला, कारण इथे कोणालाच माहिती नाही तुम्ही हे कार्य केलेलं आहे. आमचे भट्टोबास काय म्हणतात सगळ्यांना, करते करविते ते आपण, ईश्वरदायक जेवढे विधी आहेत ते तुम्ही आम्ही करतच नाही आहे, तुम्ही आम्ही फक्त मध्यस्थी आहोत. परंतु ते करणारे कोण, करते करविते परमेश्वर जर का आहेत तर आपल्याला अहंकार येण्याचा काही संबंधच नाही. ते मी केलं म्हणण्याचा काही संबंध, आपण फक्त वाढणारे लोक आहेत, बनवणारे कोण वेगळेच आहेत. आपण म्हणू शकतो वाढता वाढता मी बनवलंय म्हणून, नाही, आपण बनवलेलं नाही. करते करविते परमेश्वर आहेत हे जेव्हा तुमच्या प्रत्येक क्रियेमध्ये तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही एखाद्या ठिकाणी 10,000 रुपये तुम्ही वर्गणी दिली तर हे करते करविते परमेश्वर आहेत म्हणून माझ्याकडनं देवाने हे देऊ केलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये देवाचा आणि माझा करार आहे, इतरांशी माझा काही संबंध नाही. म्हणून देवाला कळलं म्हणजे सगळं त्याच्यामध्ये आलेलंच आहे. हा भाव जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा तुमच्या कुठल्याच सेवादास्याच्या क्रियेमुळे तुमच्यात दोष निर्माण होणार नाही, अहंकार निर्माण होणार नाही. आणि म्हणून इथे या ठिकाणी जे अधिकारी असते त्याशी सुख विशेष होतं, म्हणजे निर्हेतुक सेवा दास्य करा, दानक्रिया धर्मक्रिया तुम्ही करा तर तुम्हाला त्याच्यातनं विशेष सुख त्याच्यातनं प्राप्त होईल. सकाळचं जे स्मरण सांगितलेलं आहे चतुर्विध दुःखेची चतुर्विध स्मरण, हे दिवसभरामध्ये तुम्ही कधी करा, तुम्हाला त्याच्यातनं सुख विशेष होईल, कारण त्याच्यात कुठल्याच अपेक्षा तुमच्या नाशिवंत अपेक्षा नाही आहेत. आणि जर का नाशिवंत अपेक्षा धरून जर का तुम्ही स्मरण केलं तर तुमचं लक्ष कशाकडे असतं, आम्ही 1 तासाचा वेळा ठेवलाय, रोज 1 तास स्मरण करायचं, म्हणजे 1 तास होतो की नाही होतो की नाही होतो त्याच्यात अडकून आहेत आपण. बरं, त्या स्मरणाने तुमचं कार्य नाही झालं की त्याच्यात त्या दुःखामध्ये परत आपण अडकून आहोत, सुख विशेष अजिबात नाही आहे त्याच्यामध्ये. आणि ते स्मरण तुम्ही ईश्वराला आठव म्हणून ते जर का केलं तर तुम्हाला वैयक्तिक एवढं समाधान त्याच्यातनं प्राप्त होईल. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, अधिकाऱ्यांच्या मुखावर जी प्रसन्नता असते ना ते त्याचंच ते कारण आहे. निर्हेतुक परमेश्वराला आठव किंवा निर्हेतुक जे देवाने सांगितले त्या हेतूने देवाला आठवणं आहे, अशा पद्धतीने तयासी सुख विशेष होय, त्यांना सुख विशेष त्याच्यातनं प्राप्त होतं. तया सुखा परिमाण कवणीची नेणे, त्या सुखा परिमाण भट्टोबासची जाणती. का बरं, आपण जे देवाच्या चरणी जातो ते विविध हेतू ठेवून जातो, त्याच्यामुळे आपल्याला काही सुख विशेष वगैरे काही अनुभवच नाही आहे. भट्टोबासांचं जे आहे की भट्टोबासांना टाळून देव जाऊ शकत नाही. बघा, हे विशेषता आहे. आपण देवाला टाळून कुठे कुठे जात असतो, पण भट्टोबासांना टाळून देव जाऊ शकत नाही सकाळी. म्हणजे देवाला त्यांना उठवावं लागतं, त्यांना दर्शन द्यावं लागतं, त्यांना संबंध द्यावा लागतो. आणि भट्टोबास देखील त्या उठल्या उठल्या स्वामींच्या श्रीचरणाचा जो काही सहवास, श्रीमूर्तीचा स्वरूपाचा सहवास त्यांना लाभतो आणि त्याच्यामुळे त्यांना सुख विशेष जे होतं त्याचं परिमाण फक्त भट्टोबासच जाणू शकतात. हे का बरं, ते अधिकारी आहे, म्हणजे ते अधिकारी असल्यामुळे भट्टोबास त्यांना सुख विशेष होतं. परिबोधदातृत्व नव्हे, म्हणजे अनधिकारी जे आहेत त्यांच्याविषयी सांगितलेलं आहे की अनधिकारी असती त्याशी सुख विशेष होतं, परंतु बोधदातृत्व नव्हे, म्हणजे त्यांना बोध दिल्या जाणार नाही. तुम्ही म्हटले की आमचं देवाकडे सगळं कामं होतात वगैरे, सुख विशेष होईल, परंतु बोधदातृत्व नव्हे, म्हणजे त्या जीवाला ज्ञान कधीच होणार नाही, तो सहेतुक येतोय सहेतुक जातो आहे. म्हणून जे अनधिकारी पुरुष आहेत त्यांना सुख विशेष होणार एखाद्या वेळेस, परंतु बोध म्हणजे परमेश्वराचं ज्ञान त्याला होणार नाही. तैसे अधिकारी नव्हती, मग अनधिकार्यांना परमेश्वराचं बोधदातृत्व होणार नाही. मग बोधदातृत्व होणार ते कोणाला ना, तैसे अधिकारी नव्हती. कैसे नव्हती, अनधिकार्यांसारखे अधिकारी नव्हती. तयासी बोधदातृत्व होय, म्हणजे त्यांना सुख विशेष पण होतं आणि बोधदातृत्व पण परमेश्वराकडनं होत असतं. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. परमेश्वर भेटले, सुख विशेष झालं, पण बोधच नाही झाला, ज्ञानच नाही झालं, परमेश्वराची भेट काहीच उपयोगाची नाही. परमेश्वराची भेट तेव्हाच उपयोगाची जेव्हा बोधदातृत्व होईल.
आता आमचे माहीम भट्टांना स्वामी भेटल्यान बोधच दिला नसता तर माहीम भट्टच राहिले असते, म्हणजे तसेच राहिले असते, ते बदल नसता झाला. बदल का झाला ना? बोध दिल्यामुळे. म्हणजे अधिकार्या जीवाचं ते लक्षण आहे की आमचे स्वामी त्या अधिकार्या जीवांना भेटल्यानंतर त्यांना असं रिक्त ठेवत नाहीत. त्यांना काय करतात? त्यांना त्या बाबतीमध्ये जे काही दातृत्व आहे बोधाचं, ते बोधाचं दातृत्व त्यांना करतात. आणि ते दातृत्व जेव्हा होतं त्यावेळी काय होतं, एकीकडे दातृत्व भरल्यामुळे त्या अंतःकरणामध्ये जो दोष असेल वगैरे, अनधिकार असेल, तो बाहेर पडतो. आणि ती जागा जी आहे ती बोधाने ती जागा व्यापल्या जात असते, ईश्वर ज्ञानाने ती जागा व्यापल्या जात असते. आणि म्हणून अशा वेळेला आता जे द्रवणार आहे ते काय द्रवणार? ज्ञानच द्रवणार आहे, ज्ञानाचं आचरण द्रवणार आहे. आणि जसं जे ज्ञान आहे त्या जीवाकडे, एखाद्याकडे जर का तामस ज्ञान असेल, एखादं तमक्रिया करण्याचं, तर त्याच्यामध्ये तमस तुम्हाला झळकताना दिसेल. रजरूपी काही असेल तर रजरूपीच क्रिया झळकताना दिसतील. तशा पद्धतीने ब्रह्मविद्या जर का असेल तर ब्रह्मविद्याच त्यांच्या उठण्या बसण्यामध्ये आम्हाला दिसेल. म्हणून ते म्हणतात की तयाचे उठणे बैसणे वाया जात नाही, कारण त्यांचं उठणं बसणं हे ब्रह्मविद्या ज्ञानाच्या आधारानेच ते आहे. ब्रह्मविद्या जी अंतरात आहे तीच बाह्य स्वरूपामध्ये आहे. म्हणजे आता इथे आपण जे म्हणतो वरवडेकरिता भितरासी आहे, म्हणजे आधी वर आहे आणि मग भीतर येतं. परंतु मुळामध्ये बोधाचं दातृत्व असं आहे की ते अंतरात दिल्या जातं आणि मग ते बाहेर प्रगट होतं. एखाद्या वेळेस वरवडे जे आहे ते भितरासी येईलच असं नाही. पावसाचं पाणी वर पडलं परंतु ते वाहून गेलं, जमिनीत गेलंच नाही, असंही होऊ शकतं. आणि एखाद्या वेळेस जमिनीच्या भूगर्भात पाणी साठले, ते वर येऊ शकतं की नाही येऊ शकतं? ते येऊ शकतं प्रयत्नपूर्वक. तशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या भितरामध्ये आलं पाहिजे. वरवडे नाही आलं तरी चालेल, पण भितरामध्ये परमेश्वराचं ज्ञान एकदा आलं की ते बाह्य स्वरूपामध्ये प्रगट होण्या वांचून तुम्ही म्हणजे प्रगट ते होणारच आहे, त्याला कोणी रोखू शकणार नाहीत. आणि म्हणून आजच्या या दृष्टांत निरूपणामध्ये आपण काय केलेलं आहे की स्वामींनी या सोमकांताचा दृष्टांत इथे माईंबाईसांना सांगितलेला आहे. आणि मग एकाईसा येळापूरला आल्या आणि दरवाजाजवळ आल्यानंतर आणि स्वामी हे बघा तुमची आई आली बरं का. आणि एकाईसा आली, अंगणी उभी ठेवली आणि ती बाहेरी निघाली तर एकाईसे देखील. त्यांनी मठातनं बाहेरून बघतात तर एकाईसा उभी अंगणामध्ये. हे काही गे येई एकली कैसी आलीसी, एकटी कस काय आलीस? आणि मी गोसाव्या ते मघा लागुनी उरोधित असे. मी स्वामींना कधीपासनं विरोधदर्शक बोलते आहे की माझी येई माझी रेख काढलेली ओलांडणार नाही. मागील अवघे सांगितले, स्थिती झाली ते सांगितले, हो गे ते दिसीची मज स्थिती झाली. बघा चर्चा काय सुरू आहे आता. बाकीचा जर काय विषय झाला, हा तुला बहिणीला तू सासरी सोडलंस का, बरोबर सगळे काय बोलले वगैरे, ते विषय संपला बरं का, किंवा झाला याच्यामध्ये तर येत नाही, पण कदाचित तो विषय झाला. पण आता विषय काय सुरू आहे की अगं मला अमक्या दिवशी स्थिती झाली होती बरं का, म्हणजे आनंद प्रगट झालेला. एकाही सांगते हो हो बरोबर त्याच वेळेला मला सुद्धा झाला होता. म्हणजे एक प्रकारे परमेश्वरा संबंधित जे काही दातृत्व आहे त्या दातृत्वाविषयी चर्चा दोघींमध्ये होते आहे. दोन वासनिक भेटल्यानंतर, दोन साधू भेटल्यानंतर, एक वासनिक साधू भेटल्यानंतर अशा प्रकारची धर्मचर्चा जर का झाली तर तुमची आणि आमची भेट जी आहे ती सफल झाल्यात बरं, जमा आहे. आपण भेटल्यानंतर नुसतंच उन्हाळा पावसाळ्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. ते पण बोलावं आपण व्यावहारिक, पण त्याचं कालावधी कमी असावा. आणि बाकीचा जो कालावधी आहे, जसं आपण निरूपणाला आलो तर आपण मग एकमेकांशी बोलत बसण्यापेक्षा जर का निरूपणात आल्या आल्या दोन दंडोत घालून जर का आपण स्मरणाला बसलो तर काय होईल, आजचं निरूपण ऐकण्याविषयी काय अनधिकार जोडला असेल आपण तर तो अनधिकार त्याच्यातनं नासून जाईल. म्हणून धर्मवार्तेसाठी आपण आपलं आयुष्य जे आहे ते आपण समर्पित केलं पाहिजे. आणि मग मी देव्हारियावरी बैसली होती, मज स्थिती झाली आणि मी न पुसत आली आहे. त्यामुळे मला स्थिती झाली स्वामींचा आनंद आणि मी न पुसतच निघून आलेली आहे. ती म्हणती
इचे पिसे फिटले माईसी लागले, म्हणजे ते सासरकडचे म्हणायला लागले एका बहिणीचं पिसं गेलं आणि दुसऱ्या बहिणीला लागलेलं आहे. आणि खरोखरच असं जर का पिसा असेल है ना, वेडेपणा दोन प्रकारचा असतो. एक वास्तविकच आपलं हृदय हे होऊन जातं, नाशा ते पावतं आणि तो माणूस वेडा होता, त्याला काहीच कळत नाही बोललं चाललेलं तू काय करतोय. आणि एक हृदय वेडं होतं ते परमेश्वरासाठी होत असतं. तर तसं पिसं लागणं देवाचं हे अत्यंत उत्तम आहे. परमेश्वर जे आहेत ते निश्चितच सर्वांना एकाच प्रकारचं दातृत्व करतात, पण प्रत्येकाला जे मिळणारं साधन आहे, जे शांताबाईसांना मिळालं, शांताबाईसा याच्यातले सोमकांत आहेत, माईबाईसा ज्या आहेत या दृष्टांतातले सोमकांत ते आहेत. आणि या ठिकाणी शिळा आणि पाषाण कोण आहेत, जसमाईसा आणि एकाईसा या शिळा पाषाण आहेत. त्या निवल्या पण त्या द्रवल्या नाहीत. आमच्या शांताबाईसा निवल्या देखील आणि द्रवल्या देखील, इतक्या द्रवल्या की स्वामींनी त्यांच्या वयाच्या पलीकडे त्यांना आचार सांगितलेला एक प्रकारे बरं का. परंतु शांताबाईसा अशा आहेत की एवढं मोठं दुःख त्यांनी झेललेलं आहे आणि स्वामींसाठी म्हणून ते काय करू शकत नाही. स्वामींकडे तर त्यांचं सगळं दुःख निवून गेलेलं आहे. म्हणजे त्यांची मानसिक सक्षमता खूप चांगली आहे बरं का शांताबाईसांची. आणि त्याच्यामुळे स्वामी त्यांना जो आचार सांगतात तो आचार शेवटपर्यंत अजिबात चुकू न देता ते करतात. आणि जेव्हा स्वामीच निरोप पाठवतात तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खा, तेव्हा ते म्हणतात माझं श्री चक्रधरा वांचुनी काही एक न रुचे, असं ते म्हणतात. म्हणजे इथे काय झालेलं आहे की शांताबाईसा ईश्वरासाठी एवढ्या द्रवलेले आहेत की इतर कुठल्याही बाबतीमध्ये त्यांना इतर पदार्थांचं मूल्य शिल्लकच राहिलेलं नाही. आपण का देवाकडे नाही हे होत, कारण की आपलं प्रत्येक विषय एक मूल्य आपल्या मनामध्ये आहे. आपल्या चपलेविषयीचं मूल्य आहे, सगळ्याच गोष्टीचं जे काही मूल्य आहे ते आपल्या डोक्यामध्ये असं अडकून पडलेलो आहोत. त्या समोर त्याचं मूल्यमापन हिशोब करता करता देवाचं मूल्य कुठेतरी कमी होऊन जातं किंवा तेवढंसं महत्त्व आपण त्या देवाला देत नाही. तशा पद्धतीने शांताबाईसांकडे जर का बघितलं, त्यांनी बाकीचं सगळं मूल्याला शून्य करून टाकलेलं आहे. आणि परमेश्वर जे काही महत्त्व आहे परमेश्वराचं, परमेश्वर आज्ञेचं, त्याला मूल्य त्यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारे शांताबाईसा ज्या आहेत त्या निवल्या देखील आणि द्रवल्या देखील. आणि म्हणून अशा प्रकारे आजच्या या 7व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी जो दृष्टांत बघितलेला आहे सोमकांताचा 9वा दृष्टांत, आणि त्या संदर्भामध्ये शांताबाईसा भेटी ही लीळा देखील आपण आजच्या सत्रामध्ये श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंड